पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी, करणे आटी आम्हासी, करणे आटी आम्हासी. वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते, करू संती केले ते, करू संती केले ते. न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो, कर्म त्यागी लंडतो, कर्म त्यागी लंडतो. वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते, करू संती केले ते, करू संती केले ते. तुका म्हणे अधम त्यासी, तुका म्हणे अधम त्यासी, तुका म्हणे अधम त्यासी. भक्ती दुषी हरीची, भक्ती दुषी हरीची, भक्ती दुषी हरीची. वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते, करू संती केले ते, करू संती केले ते. तुकाराम महाराज या अभंगातून आपलं जीवित कार्य, त्याला इंग्रजीत एक चांगला शब्द आहे मिशन. जीवित कार्य म्हणजे मिशन स्पष्ट करतात. ते दुसऱ्या कोणी काही सांगण्यापेक्षा आणि त्याच्यातून गैरसमज निर्माण होण्यापेक्षा आपलं आपण स्पष्ट केलेलं चांगलं. तर काय करतोय आम्ही, काय करणार आहोत, काय करत असतो. कारण अनेक गोष्टी करताना लोक त्यांना पाहिजे. विशेषतः तुकाराम महाराज या गावातून त्या गावाला गेले. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. कीर्तन करतील, अनेक लोकांशी बोलतील, वारीला जाणार दिंडी घेऊन. त्या सगळ्या गोष्टी चालू असायच्या. तर हा जो सगळा खटाटोप आहे, कशासाठी सगळं चाललंय, काय त्यामागचा उद्देश आहे, हे लोकांना कळलं पाहिजे. काही काही लोक असे असतात की ते खूप गोष्टी करतात, पण आपण नेमकं हे कशासाठी करतोय हे जाणीवत नसते. त्याची एक क्लॅरिटी ऑफ विजन म्हणतात त्याला. धडपड खूप, क्षणभर उसंत नाही. असे अनेक लोक तुम्हाला मी दाखवू शकेन. पण ह्या सगळ्याचं शेवटी अंतिम उद्दिष्ट काय आहे, याच्यातून काय निष्पन्न होणार आहे, कशासाठी हे सगळं चाललंय, याच्याबाबत त्यांना काहीही क्लॅरिटी नसते. आपण एवढं करतो याच्यातच ते स्वतःला धन्य समजतात आणि लोकांना वाटतं काय माणूस काय काम करतोय वगैरे वगैरे. तर हे मिशन हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही सांगतो आम्ही काय करतोय, ते कशासाठी करतोय. हे सगळं जे काही आमचं चाललेलं आहे ना, हे धर्मरक्षावयासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी. आता याच्यामध्ये आणखीनही काही गोष्टी येतात. याच्याच अनुषंगाने तुम्ही दुसरा जर अभंग पाहिला महाराजांचा, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, असा एक अभंग आहे, महत्वाचा आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि मगाशी जे चरण घेतलं मी ते इथे आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. पाखंडांचं खंडन करायचं असेल, पाखंडी लोकांचं, तर त्यासाठी तीक्ष्ण उत्तरांचा म्हणजे कडक भाषेचाच वापर केला पाहिजे. आणि ते एका ठिकाणी बसून नाही चालणार, ते जागोजागी जाऊन केलं पाहिजे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनही बाण फिरे. मग ते कुणी का असेनात, नाही भीड भार, तुका म्हणे सान थोर. कोणाची भीड बाळगायची आम्हाला गरज नाही. कारण आम्ही काय करतोय, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हे तुकाराम महाराजांचं जीवित कार्य आहे. याच्यासाठीच जणू काही त्यांनी जन्म घेतलेला आहे.
म्हणून धर्म रक्षावयासाठी. आणि धर्माचं रक्षण हे फार महत्वाचं आहे. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळसी भक्तजना. प्रत्यक्ष परमात्मा सुद्धा धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतीर्ण होतो हे भगवद्गीतेत परमात्म्याने सांगून आश्वस्त केलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यम. त्याच्यावरती आपण प्रवचन केलेलं आहे. तर जे परमात्म्याचं कार्य आहे त्याला पूरक आमचं कार्य आहे. कारण सतत परमात्म्याला वारंवार अवतार घ्यायला लावणं वगैरे हे काही खरं नाही. मग आपलं काय काम? सेवकाचं काम काय असतं माहिती का, की बहुतेक सगळी कामं आपण करायची आणि स्वामीला तोशिष लागू द्यायची नाही, हे असलं पाहिजे. तर ते आम्ही करतो. म्हणजे या अर्थाने परमात्म्याच्या कामाशी पूरक असंच आमचं काम आहे. धर्म रक्षण करणं हे ते आमचं काम आहे. धर्म रक्षावयासाठी करणे अटी आम्हासी. प्रयत्नपूर्वक आमची जी काही धडपड चालू आहे ती सगळी धर्माचं रक्षण करण्यासाठी चालू आहे हे सांगितलं. आता प्रश्न असा येतो मुळात, कुठला धर्म आणि त्या धर्माचं रक्षण तुम्ही कसं करणार? मुख्यत्वे करून त्याचं साधन काय? त्या एक चांगला शब्द आहे इंग्रजीमध्ये, म्हणजे लॅटिन शब्द आहे तो, मोडस ऑपरेंडी. तुमची मोडस ऑपरेंडी सांगा, हे तुम्ही कसं करणार? नाही, तुकाराम महाराज काही लपून ठेवत नाही. ते स्पष्टपणे सांगतात की ही अट्टी चालली म्हणजे आम्ही काय नेमकं चाललंय, आमचं काय करतोय आम्ही. ते म्हणतात, वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते. आम्ही दुसरं काही करणार नाही त्यासाठी. हे पुरेसं आहे की आम्ही लोकांना वेदनीतीचा उपदेश करणार एका बाजूला, आणि प्रत्यक्ष कृती करताना संतांनी जी कृती केली ती करणार. कारण संतांची कृती हे एक महत्वाचं प्रमाण आहे. आगा वडील जे करीती तया नाव धर्म ठेवीती हे अनुष्ठिती सामान्य सकळ. त्यांच्या कृतीतून धर्म समजतो. ज्या ठिकाणी टेक्स्टमधून धर्म समजत नाही, धर्मग्रंथाच्या मधून धर्म समजत नाही, कधी कधी त्याच्या अर्थाबद्दल मतभेद निर्माण होतात. मग अशा वेळेला काय प्रमाण मानायचं? तर वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. संतांनी जे केलं ते खरं, तोच वेदांचा अर्थ. ते श्रुती स्मृतीचा अर्थ आपणची होऊनी मूर्त असं जे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे, संतांतच म्हणेन मी, तर त्यांनी जे केलं तोच वेदांचा अर्थ. या प्रत्येक धर्माला काहीतरी धर्मग्रंथ लागतो, लक्षात घ्या. प्रमाण ग्रंथ असतो, त्याला एक पावित्र्य असतं, एक त्याच्याबद्दलची पूज्यता बुद्धी लोकांच्या मनामध्ये असते, अनुयायांच्या मध्ये. जसं ख्रिश्चन लोकांचं बायबल आहे, नवा करार. यहुद्यांचं म्हणजे ज्यू धर्माचा जुना करार. मुसलमानांचं कुराण आहे, पारशांचा झेंदोअस्ता आहे. तसं इथे या वैदिक धर्माचं प्रमाण मुख्यत्वे करून हे कोणतं असेल तर वेद आहे. त्यामुळं हा जो डोलारा सगळा उभा आहे त्याच्या मुळाशी जर काय असेल तर वेद आहेत. आता होतंय कसं माहिती का, की या वेदांचा अर्थ म्हणजे वेद जे आहेत ते कृपण आहेत. हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी? वेद संपन्न असे ठाई कृपणू व्हायचा आनंद आहे, का जो काणी लागला तीही वर्णांताची. तो 3 वर्णांच्या काणी लागलेला असल्यामुळं चौथा शूद्र जो धनंजया, शूद्र वर्ण आणि एकूण सगळ्या स्त्रिया यांना वेदांचा अधिकारच नाही, अतिशूद्रांना तर नाहीच नाही. मग अशा अवस्थेमध्ये तुकाराम महाराज पुढे येत आहेत आणि सांगतायत की आम्ही धर्माचं रक्षण करायला सिद्ध झालो आहोत. म्हणजे याचा काय अर्थ होतो? याचा एक दुसरा अर्थ असा होतो की या व्यवस्थेमध्ये ज्यांचं काम आहे धर्माचं रक्षण करणं, धर्म नीट सांगणं, ती मंडळी ते काम नीट करत नाहीत. नाहीतर कशाला पाळलेली असती? मग ते आम्हाला हाती घ्यायला लागतंय आणि ते आम्ही हाती घेतलो. पण तिथे प्रश्न आला परत,
ज्याच्या आधारे तुम्ही हे काम करणार आहात त्या ग्रंथाचा अर्थच तुम्हाला माहिती नाही, कारण तुम्हाला अधिकारच नाही. घोकाया अक्षरमधून नाही अधिकार, हे तुकाराम महाराजच सांगतात. मग कुठल्या अर्थाने तुम्ही म्हणताय की आम्ही वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते? तुकाराम महाराज म्हणतात, अहो आम्ही जे बोलतोय तो वेदच आहे. वेदांचा अर्थ आमच्या मार्फत प्रत्यक्ष भगवंतच प्रगट करतोय. त्यामुळे आम्ही ज्या वेळेला वेदनीती म्हणतो त्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष वेद पाहिलेला आहे किंवा ऐकलेला आहे असं त्याचा अर्थ घ्यायचं काही कारण नाही, कारण तो अधिकारच नव्हता. ज्या परमात्म्यानं ऋषीमुनींच्या माध्यमातून वेद प्रगट केला आणि संस्कृत भाषेतून, कारण ऋषीमुनींची भाषा ही संस्कृत होती, तोच परमात्मा आमच्या मार्फत तोच अर्थ मराठी भाषेतून अभंगाच्या रूपात व्यक्त करत आहे. म्हणजे हे वेदच आहेत ना. म्हणून तर बहिणाबाईंनी तुकाराम महाराजांच्या अभंगांना तुकाराम वेद असं म्हटलं. हे समजून घ्या की तुकोबाराय जेव्हा म्हणतात की वाचा बोलू वेद तुम्हाला कुणी सांगितला, कुठे कळलं तुम्हाला? तर महाराज म्हणतात काही आम्हाला त्याची आवश्यकता नाही, वेद आम्हावरी रुसूनही गेला तर जाऊ दे म्हणले, काही बिघडत नाही. आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी, कंठी धरिला कृष्ण म्हणी. म्हणजे आमच्या कंठात तो साक्षात परमात्मा कृष्ण, ज्यांनी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली तोच कंठस्थ आहे आमच्या, आणि तो आमच्या मार्फत प्रगट करत आहे. आम्ही एक प्रकार त्याचं माध्यमच आहोत. आता इथे कैसा तुका बोले सिका स्वामीचा, म्हणून आम्ही बोलतोय तोच वेदांचा अर्थ, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. आणि आम्ही वेदाचीच नीती बोलतोय, वाचा बोलो वेद नीती. आणि जिथे संशय येतो, संदिग्धता असते अगदी त्या वेदांच्या वचनांमध्ये सुद्धा, तिथे आमच्या पुढे कोणाचं प्रमाण आहे? वाचा बोलो वेदनीती करू संती केले. ते संतांनी जे केलेलं आहे त्यांची कृती हे आमच्यासाठी प्रमाण आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याला धर्मशास्त्रामध्ये सदाचार म्हटलं, शिष्टाचार म्हटलं, शिष्ट म्हटलं, आपण त्याचं विवेचन केलेलं आहे भगवद्गीतेच्या संदर्भामध्ये. आमच्यासाठी कोण आहेत शिष्ट? तर हे जे संत आहेत ते आमच्यासाठी शिष्ट आहेत. त्यांचा आचार आमच्यासाठी सदाचार आहे, आणि त्या माध्यमातून त्याच्यातनं आम्हाला वेद समजतो आणि आम्ही इतरांना तो वेद सांगतो. वाचा बोलो वेद नीती करू संती केली ते. त्यामुळं तुकोबाराय म्हणतात की आम्ही दिसतो तसे नाही आहोत. लक्षात घ्या, आम्ही जे दिसतो वरकरणी, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. नवे काय तो एक अभंग आहे, आता माझा लक्षात येणार, परंतु तो असा आहे की खंडे निवडितो वेदांची, नवे वेशधारी. आम्ही वेशधारी नाही आहोत, वरवर दिसतो तसेही नाही आहोत. आम्ही काय करतो तर वेदांची खंडे निवडतो. कशाच्या आधारावरती? तर त्या परमात्म्याच्या आधारावरती, त्याच्या आधारे. आणि वेदांची खंड निवडतो म्हणजे काय हो? अजून लक्षात आलं नाही लोकांच्या. हा शब्द प्रयोग फार महत्त्वाचा आहे अभंगामध्ये. वेद हा त्रिखंडात्मक आहे, कर्म, ज्ञान आणि उपासना. ही कांड म्हणजे ही खंड आहेत वेदांची 3. आणि सगळ्यात महत्त्वाचा जर मुद्दा असेल, वेदांच्या संबंधित चर्चा होते त्या चर्चेचा, तर या 3 खंडांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे स्पष्ट करणं म्हणजेच वेदनीती सांगणं, म्हणजेच वेदांचा अर्थ सांगणं. आणि याबाबत तुकाराम महाराजांचं मत पूर्वीच्या आचार्यांच्या पेक्षा वेगळं आहे. आणि आपल्याला प्रमाण कोणतं मत असणार मग? अर्थात महाराजांचं. कसा फरक पडतो बघा की कर्मज्ञान उपासना ही जी 3 कांड आहेत त्यामध्ये पूर्वीच्या आचार्यांनी उपासनेला बाजूला ठेवलं थोडंसं, आणि काय सांगायला लागले की ज्ञानमार्गी आचार्य म्हणायला लागले की कर्म कशासाठी करायचं? तर ज्ञानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी करायचं, बाकी दुसरं काही कारण नाही कर्म करायचं. हा झाला एक मुद्दा. प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्यातला तो जो मुद्दा आहे तो मी लोकमान्य टिळकांच्या संदर्भात सांगितलेला आहे. ज्ञानप्राप्तीसाठी चित्तशुद्ध होण्यासाठी कर्म करायचं, आणि एकदा ती झाली, तो अधिकार प्राप्त झाला की मग कर्म सोडून दिलं तरी चालेल,
किंवा देणं अधिक बरं, हे ज्ञानमार्गी आचार्यांचं म्हणणं. साक्षात कर्माचा पुरस्कार कोणी करणार नाही. अलीकडच्या काळात लोकमान्य टिळक सोडले तर भक्तीचं काय करायचं मग? जे कर्म तर तेच भक्तीचं. कशासाठी उपासना अपेक्षित आहे आचार्यांना? चित्तशुद्ध होण्यासाठी, दुसरं काही कारण नाही. चित्तशुद्ध झालं की ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो आणि मग भक्तीचं उपासनेचं काही काम राहत नाही. म्हणजे ह्या 3 कांडांमध्ये कर्मही उडवलं, भक्तीही उडवली आणि राहिलं फक्त शिल्लक ज्ञानकांड. आता इथे तुकाराम महाराज सांगतात की हा नाही वेदांचा अर्थ, ही नाही वेदनीती. त्या 3 कांडांचा अर्थ तुम्हाला लावता आलं पाहिजे. खंडे निवडी तो वेदांची, आणि तो अर्थ तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतायत. आणि मला असं वाटतं की तो फार महत्त्वाचा आहे. काय सांगतात महाराज? 3 कांड आहेत ना, कर्मज्ञान आणि उपासना. तर काही लोक इतके भारावले भुरळले काही म्हणा ज्ञानमार्गी लोकांचा उपदेश ऐकून ऐकून, की ते निदान म्हणतायत की बाबांनो, निदान की कर्म करण्याची का गरज आहे? चित्तशुद्धी होऊन ज्ञानाचा अधिकार येण्यापर्यंत, ती स्थिती प्राप्त होईपर्यंत तरी कर्म केलं पाहिजे, नंतर सोडलं तर चालेल, असा ज्ञानमार्गी आचार्यांचा काय आहे, रोख आहे. पण हे लोक काय करायला लागले की त्याची वाट पाहायची काही गरज नाही, आम्ही सोडून दिलं कर्म. म्हणले काय करायचं कर्म करून? तर महाराज म्हणतात हे बरोबर नाही. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. कर्मकांडाला महत्त्व आहे. कर्मकांड म्हणजे ते रिच्युअल नव्हे. जसं उपासना कांड, ज्ञानकांड, त्या अर्थाने कर्मकांड. कर्म करायलाच पाहिजे. आणि भगवद्गीतेने तेच सांगितलं, मग ज्ञानेश्वरी तेच सांगितलं की शरीरधारणेसाठी, लोकसंग्रहासाठी कर्म करण्याची गरज आहे. आणि आम्ही करतो ना कर्म. करणे अटी आमासी, कारण संतांनी केलेलं आहे म्हणून आम्ही करतो. ते आमच्यासाठी शिष्ट आहेत, ते प्रमाण आहेत. वाचा बोलो वेदनीती, ती ही वेदनीती आहे की न बाणता स्थिती अंगी. आमच्या दृष्टिकोनातून हा संबंध आहे या 3 कांडांचा, की कर्म करत राहिलं पाहिजे. आणि फक्त स्थिती बांधली आणि मग तोपर्यंत केलं, मग सोडलं तर चालेल का? तर ते म्हणतील की नाही नाही, हे आम्ही तुम्हाला कमीत कमी सांगितलं, पण आम्हाला विचारलं तर आम्ही हेच सांगणार की आमरणांत कर्म केलं पाहिजे समाजासाठी, लोकांच्या धारणेसाठी. तुका म्हणे आता ओरलो उपकारापुरता. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. ते आम्ही करणारच, त्यासाठी परत परत जन्म घेऊन करणार. म्हणून न बाणता स्थिती अंगी, त्या माणसावरही त्यांनी टीका केली आहे. आणि पुढे राहिला मुद्दा भक्तीचा. तुका म्हणे अधम त्याची भक्ती दुषे आलीची. की काही लोक ज्ञानप्राप्ती झाली, मीच ब्रह्म आहे असं त्यांना वाटायला लागलं आणि ते भक्तीची निंदा करायला लागले. म्हणजे जे लोक चित्त शुद्ध करण्यापुरतंच भक्तीचा अवलंब करतात, उपासना करतात आणि एकदा तो अधिकार प्राप्त झाला की सोडून देतात, त्यांच्याबद्दल एकनाथ महाराजांनी फार कडक शब्दात सांगितलेले आहे. ते म्हणतात की हे लोक मातृघ्न आहेत, आईची हत्या करणारे आहेत. भक्तीच्या पोटी जन्मले ज्ञान आणि ते भक्तीच्या मुळावरती आलं. ते असलं काय आमच्या पुढे चालणार नाही. तुका म्हणे अधम त्यासी भक्ती दोषी आलीसी. असं जर कोणी भक्तीला दूषण द्यायला लागलं, भक्ती करणं सोडा असं म्हणायला लागलं, तर महाराज म्हणतात ते आमच्याकडे चालणार नाही. आमच्या दृष्टिकोनातून हाच वेदांचा अर्थ आहे. या 3 कांडामध्ये आम्ही अशा पद्धतीने किंबहुना त्याच्यापेक्षा उलट जाऊन सांगतो आम्ही. हे महत्त्वाचं आहे. यज्ञभूतांच्या पाळना, भेद कार्य कारणा, पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. यज्ञ म्हणजे संपूर्ण कर्मकांडाचं प्रतीक आहे. यज्ञ म्हणजे कर्म. कशासाठी आपण कर्म करतो? भूतांच्या पालना, लोकांची स्थिती राहावी म्हणून कर्म करतो. हे कार्य, हे कारण. यज्ञ म्हणजे कर्म, हे कारण, आणि काय म्हणतात त्याला, भूतांचं पालन हे त्याचं कार्य. भेद कार्य कारणा. आणि मग लक्षात ठेवा, उपासना चांगली व्हावी, अधिक चांगली व्हावी म्हणून आम्ही ज्ञान पाहिजे आम्हाला. म्हणजे या ठिकाणी ज्ञान कारण झालं खरं तर, आणि भक्ती साध्य झालं.
भक्ती नीट करता यावी, कर्म नीट करता यावं म्हणून आम्हाला ज्ञान पाहिजे. आणि हा आमच्या दृष्टिकोनातून या 3 कांडांचा संबंध आहे. तुका म्हणे आदमत्याची भक्ती दुषी हरीची. भक्ती तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी अंती. सुरुवातही भक्तीने झाली पाहिजे, मध्यही भक्तीचा आहे आणि शेवटही भक्तीचा आहे. मध्यंतरीच्या काळात आम्हाला ज्ञान होईल, त्याने आमचा भक्तिभाव अधिक बळकट होईल. आम्ही कर्म करू, त्यासाठी त्या माध्यमातून समाजाला आम्ही मार्गाला लावू. ही आमची वेदनीती आहे आणि ती आम्ही सांगू आणि त्याच्या माध्यमातून आम्ही धर्माचं रक्षण करू. धर्मरक्षा वयासाठी करणे अटी आमासी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.